विठ्ठला भावे सूर क्या सूर हरे भावे गावे गीत भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ पाव अनेकाचे काने गुणदोष मना नाने तुझ भावा हे देव तरी हा सुलभ पाव मस्तक ठेंगना करी संतांच्या चरणा वेचिते वचन जेने राहे समाधान तुझ भावा हे देव तरी हा सुलभ पाव तुका मने फार थोडा तरी परोपकार तुझ भावा हे देव तरी हा सुलभ पाव समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ता हृदय आपुले चोफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची आता कृपा भांडवल सोडी भरी माझी मतीची पोतडी करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते संत सचना साष्टांग नमन श्रोते जनासी लोटांगण एका विनवी जनार्दन अति गोड निरूपण पुढे आहे या लागे आता स्तुती सांडोणी समस्ता चरणी ठेवी जे माता तेची भले विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
भावे गावे गीत भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव अनेकाचे कानी गुणदोष मनानानी मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा वेचिते वचन जेने राहे समाधान तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव तुका मने फार थोडा तरी परोपकार तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहू निवासी जगद्गुरु तुकोबरायांचा 6 चरणाचा अभंग आजच्या कीर्तन सेवेकरिता निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगाद्वारे श्री संत जगद्गुरु तुकोबराय आपसामध्ये बोलू नका फक्त। आता कीर्तन सुरू झालेलं आहे, तुमचं बोलणं बंद ठेवा। तुम्हाला बोलायचं असेल तर मला खाली बसू द्या, तुम्ही माईक घ्या सर्व, नाही का। विठ्ठल विठ्ठल आजच्या कीर्तन सेवेकरता तुकोबरायांचा अभंग आपण निवडलेला आहे। आपल्या या श्री वैजनाथ शिवमंदिरामध्ये चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा, स्वर्गीय महादू बाळाजी फुटाणकर, स्वर्गीय श्री जनाबाई महादू फुटाणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या ठिकाणी ही श्रीमद भागवत कथा हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे। आज आपल्या सप्ताहाचा 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवसाच्या कीर्तन सेवेकरिता तुकोबरायांचा 6 चरणाचा अभंग आज आपण सेवेला निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगाद्वारे श्री संत तुकोबराय भगवंताच्या प्राप्तीचे 5 उपाय सांगतात। अभंग 6 चरणाचा आहे आणि त्या 6 चरणामध्ये भगवत प्राप्तीचे 6 उपाय सांगितलेले आहेत, 5 उपाय सांगितलेले आहेत। पहिला उपाय सांगितलेला आहे भगवत प्राप्तीचा, याचा आवाज थोडासा ठीक करायचा आहे। भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त। तुम्हाला जर भगवंताला प्राप्त करायचं असेल तर तुकोबाराने अतिशय सोपा उपाय सांगितलेला आहे। अंतकरण शुद्ध करायचं, भाव शुद्ध करायचा आणि शुद्ध भावाने जो भजन करतो त्याला भगवंताची प्राप्ती होत असते। अंतकरणामध्ये भाव जर शुद्ध असेल आणि शुद्ध भावाने केलेलं जे भजन असतं ते भजन भगवंताच्या प्राप्तीचं साधन सांगितलेलं आहे। म्हणून पहिला उपाय सांगितला भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाय। सुलभ म्हणजे सोपा, सुलभ या शब्दाचा अर्थ काय होतो? सोपा, सर्वांना करता येईल असा उपाय जगद्गुरु तुकोबराय सांगतात। पहिला उपाय सांगितलेला आहे शुद्ध भावाने भगवंताचं जर आपण भजन केलं तर भगवंताची प्राप्ती होत असते। दुसरा उपाय जगद्गुरु तुकोबराय सांगतात वेचिते वचन जेने राहे समाधान। असं बोला की जे बोलल्याच्या नंतर ऐकणाऱ्याला सुद्धा समाधान वाटेल आणि बोलणाऱ्याला सुद्धा समाधान वाटेल। जगद्गुरु तुकोबरायांनी 5 उपाय सांगितलेत। पहिला सांगितलाय शुद्ध अंतकरणाने भजन गायचं आहे। जो शुद्ध अंतकरणाने भजन गातो त्याला भगवंताची प्राप्ती होत असते। म्हणून भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाय। अनेकाचे कानी गुणदोष मना नानी। अनेकांचा गुणदोष मनामध्ये न आणणे, कोणाची निंदा न करणे, हा सुद्धा भगवत प्राप्तीचा उपाय तुकोबरायांनी सांगितलेला आहे। हा दुसरा उपाय आहे। तिसरा उपाय सांगतात मस्तक ठेंगणा करी संताचे चरणाम। तिसरा उपाय आहे संतांच्या चरणावर जर आपण नतमस्तक झालो, संतांची संगती केली तर संत संगतीमुळे आपल्याला भगवंताची प्राप्ती होत असते। हा तिसरा उपाय सांगितलेला आहे। अजून एक उपाय सांगतात जगद्गुरु तुकोबराय वेचिते वचन जेने राहे समाधान। असं बोला की जे बोलल्याच्या नंतर ऐकणाऱ्याला सुद्धा समाधान मिळेल, बोलणाऱ्याला समाधान मिळेल आणि तुमच्या बोलण्यामुळे भगवंत तुमच्यावर प्रसन्न होईल। हा चौथा उपाय सांगितलेला आहे। आणि 5वा उपाय सांगतात तुका मने फार
थोडा तरी परोपकार जीवनामध्ये थोडासा माणसाने परोपकार केला पाहिजे. परोपकार करणे ही सुद्धा भगवंताची भक्ती आहे. कारण परोपकारासारखं दुसरं कोणतंही पुण्य या जगामध्ये नाही. एक वेळेला भक्ती करू नका, एक वेळेला भजन करू नका, एक वेळेला व्रत उपवास करू नका, पण उपकार केल्याशिवाय या जगातून जाऊ नका. कारण या जगामध्ये ज्यावेळेस आपण येतो तेव्हा परोपकार करण्याकरता आलेलो असतो. म्हणून तुकोबाराने शेवटचा उपाय सांगितलाय. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार असा अभंग हा 6 चरणाचा आहे आणि त्याच्यामध्ये भगवत प्राप्तीचे 5 उपाय सांगितलेले आहेत. विठ्ठल 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 अभंग निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार अत्यंत गरजेचा आहे. हा चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी स्वर्गीय महादू बाळाजी फुटाणकर, स्वर्गीय श्री जनाबाई महादू फुटाणकर यांच्या स्मृती प्रित्यार्थ सर्व फुटाणकर परिवार या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करत आहे. एकतर हा कार्यक्रम महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती आहे. अत्यंत पवित्र असणारा हा काळ आहे, माघ महिना. आणि माघ महिन्यामध्ये भागवत कथेचं श्रवण हे अतिशय उत्तम सांगितलेलं आहे. भागवत कथा का श्रवण करावी, कशा करता श्रवण करावी हे तुम्हाला मी भागवताच्या सुरुवातीच्या दिवशीच महात्म्यामध्ये सांगितलेलं आहे. भागवताचं महात्म्य आलेलं आहे. श्रीमद भागवतान मुक्ती सप्ताहम वाचनम कुरुहु. जेव्हा आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाचं चरित्र आपण श्रवण करतो, तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण आणि त्याला एक नास्तिक पुत्र झालेला असतो, अधर्मी पुत्र, ज्याचं नाव असतं धुंदुकारी. आणि तो धुंदुकारी जेव्हा अधोगतीला जातो, सज्जनाहो अधोगती केव्हा मिळते जीवाला, तर अधोगती अशा गत्या 2 सांगितलेल्या आहेत. ए बाळा बोलू नको. पहिली एक गती आहे वृद्धव गती आणि दुसरी गती सांगितलेली आहे अधोगती. अधोगती जीवाला केव्हा प्राप्त होत असते पहा. मनुष्य देह मिळाला आणि मनुष्य देह मिळाल्याच्या नंतर जर आपण भगवंताची भक्ती केली नाही तर मग अधोगती प्राप्त होत असते. असं शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्यांच्या हरिपाठामध्ये वर्णन करतात. भक्ती विना गेला अधोगती, भक्ती विना गेला अधोगती, भक्ती विन गेला अधोगती, भक्ती विन गेला. बहुता सुकृते नरदेह लाधला, बहुता सुकृते नरदेह लाधला, बहुता सुकृते नरदेह लाधला, भक्ती विन गेला अधोगती, भक्ती विन गेला बहुता सुकृती नरदेह लाधला, भक्ती विन गेला अधोगती. हा मनुष्याचा जो देह आहे नरदेह, हा नरदेह आपल्याला अनेक सुकृताने प्राप्त झालेला आहे. सुकृत म्हणजे पुण्य. आपण पूर्वी केलेलं पुण्यकर्म आणि त्या पुण्यकर्मामुळे आपल्याला हा मनुष्याचा देह प्राप्त झालेला आहे. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, मनुष्य देहा योनी हानी केली. पाप आणि पुण्य समान झालं की मग मनुष्याचा देह मिळतो. पण मनुष्याचा देह मिळाल्याच्या नंतर जर का आपण भक्ती केली नाही, नामस्मरण केलं नाही, तर जीवाला अधोगती प्राप्त होत असते. त्या धुंदुकारीला देह तर प्राप्त झाला, मनुष्य शरीर प्राप्त झालं, पण त्या धुंदुकारीने जे करायला नको ते केलं. करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. त्याने अभक्ष्य भक्षण केलं, मांसाहार केला, दारू पिली, वेश्यागमन केलं. आणि जेव्हा त्या धुंदुकारीचा मृत्यू झाला तेव्हा त्याला अधोगती प्राप्त झाली. आता अधोगती प्राप्त झाल्याच्या नंतर मग प्रश्न असा पडला की त्याचे जे बंधू होते, ज्यांचं नाव होतं गोकर्ण महाराज, ते फार विद्वान होते. गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखलम. गोकर्ण हे पंडित होते, ज्ञानी होते आणि धुंदुकारी महाखल होता, अतिशय दुर्जन दुष्ट स्वभावाचा. आणि मग त्याचा मृत्यू झाला, त्याला सद्गती मिळाली नाही, तो पिशाच बनला. आणि पिशाच बनल्याच्या नंतर मग पुढे
एक दिवस गोकर्ण महाराजांना तो भेटलेला आहे पिशाच रूपामध्ये, भूत रूपामध्ये. आणि मग त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला त्याने सांगितलं माझा मृत्यू तर झाला पण मला सद्गती मिळाली नाही. आणि मग गोकर्णाने त्याच्या मुक्ती करता अनेक उपाय केलेले होते पूर्वी. गयेला पिंडदान केलं, काशीला पिंडदान केलं, त्याच्या नावाने अनेक दान दिले, अनेक कर्म केले, पण त्याचा काही उद्धार झाला नाही. मग सूर्यनारायणाला विचारलं. सूर्य भगवंताने सांगितलं तुझ्या भावाचा जर तुला उद्धार करायचा असेल तर तुला मी एक अनुष्ठान सांगतो, ते अनुष्ठान तू कर. आणि ते अनुष्ठान म्हणजे श्रीमद भागवत कथा. याचं जर तू पारायण केलं तर तुझ्या भावाचा उद्धार होईल, असं सूर्यनारायणाने त्याला सांगितलं. आणि मग त्याने 7 दिवसाचं भागवताचं अनुष्ठान केलं आपल्या भावाच्या प्रीत्यार्थ. आणि त्या पिशाची योनीला प्राप्त झालेल्या धुंदुकारीचा उद्धार झाला. म्हणून तेव्हापासून आजही ज्यांचा अकाली मृत्यू झालेला आहे किंवा ज्यांची आत्महत्या झालेली आहे, ॲक्सिडेंटमध्ये मौत झालेली आहे, अशा अकाली मृत्यू झालेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होत नाही आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार. आणि त्यांना सद्गती मिळावी, आपल्या आई वडिलांना चांगल्या प्रकारची गती मिळावी, असा उद्देश, असा मानस मनामध्ये धारण करून या फुटाणकर परिवारांनी हे फार मोठं पुण्याचं काम केलेलं आहे. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोढे. आता त्यांनी त्यांच्या आई वडिलाच्या प्रीत्यार्थ ही कथा केली, पण कथा त्यांच्या आई वडिलाच्या प्रीत्यार्थ जरी असली तरी पण संपूर्ण चनखोरे कॉलनीतल्या लोकांना या कथेचा लाभ प्राप्त झालेला आहे. म्हणून ही कथा उद्धार करणारी आहे, ही मोक्ष देणारी कथा आहे. सज्जनाहो, अनेक ठिकाणी आपल्या साधू संतांनी आग्रह धरलेला आहे, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. जो गीतेचं भागवताचं श्रवण करतो त्याला धन्यता तर दिलेलीच आहे, पण त्याच्या आई वडिलांना सुद्धा धन्यता दिलेली आहे. धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती जे, सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. हरिक वाटतो कोणाला वाटतो? हरिक त्यांचा देवाला वाटतो. कोणाच्या आई वडिलाचा? गीता भागवत करीती श्रवण. जे गीतेचं भागवताचं तत्वज्ञान श्रवण करतात त्यांच्या मुलाचा हरिक देवाला वाटतो. देव सुद्धा त्या ठिकाणी कौतुक करतो. असा पवित्र पावन असणारा श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ गेल्या 6 दिवसापासून आपण श्रवण करतो. आज आपल्या कथेचा 6वा दिवस होता, कीर्तनाचा 6वा दिवस आहे. वास्तविकता या ठिकाणी मला काल्याची कीर्तन सेवा मागितलेली होती, पण हे आयोजन होण्याच्या अगोदरच माझी काल्याची कीर्तन सेवा दुसरीकडे निर्धारित झालेली आहे आणि त्यामुळे मला काही दुसरी तारीख काल्याच्या कीर्तनाची या ठिकाणी देता आली नाही. पण भगवत कृपेने ही 6व्या दिवसाची कीर्तन सेवा मला प्राप्त झालेली आहे. तसं मला आज खूप कंटाळा आलेला होता, कारण दिवसभर कथा आणि दररोजच रात्रीला काय चालू आहे? कीर्तन चालू आहे. आता आवाज सुद्धा बसत चाललेला आहे, पण काय करता, कीर्तन नाही करावं तर मग आमच्या आश्रमाचे जे कामं असतात ना ते होत नाही. त्याच्यामुळे धावपळ सगळी करावं लागत असते आणि खूप त्रास होतो. हे लोकांना वाटतं सोपं असते नाही का? लोकांना वाटतं कीर्तन करणं फार सोपं आहे. एका बाईला म्हटलं कीर्तन करणं अवघड आहे. ती म्हटली महाराज कशाचं अवघड आहे? बांधला फेटा, मारल्या चाटण, गोळा केल्या नोटा. हे जरी असं बोलण्यापुरतं असलं तरी पण जावे त्यांच्या वंशा. पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, झोप घेतो कैसा, पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे, जावे त्याच्या वंशात जेव्हा कळे, तेव्हा कळे. पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे. पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात जेव्हा कळे. पाण्यातील मासा निद्रा घेतो कैसा, जावे त्यांच्या अंशात तेव्हा कळे. फार कठीण असतं हे सर्व काही. सज्जनाहो, आज जो आपण अभंग निवडलेला आहे तो श्री संत तुकाराम महाराजांचा आहे आणि तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये भगवत प्राप्तीचे 5 उपाय सांगितलेले आहेत. शास्त्रामध्ये भगवंताच्या प्राप्तीचे अनेक उपाय सांगितलेत.
आपण भागवत कथा श्रवणच केलेली आहे. जेव्हा देवहूतीने कपिलाला हा प्रश्न विचारला की भगवंताच्या प्राप्तीचे उपाय काय, तेव्हा कपिलाने सांगितलेले अहिंसा सत्यमस्तेयम, अहिंसा न करणे, कोणत्याही जीवाचा वध न करणे हा सुद्धा भगवत प्राप्तीचा उपाय आहे. आणि तोच उपाय एका ठिकाणी तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, कोण्याही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, कोणत्याही जीवाला त्रास न देणे ही सुद्धा भगवंताची काय आहे, भक्ती आहे. हा सुद्धा भगवत प्राप्तीचा उपाय. अनेक उपाय सांगितलेत. योग साधना, योगाच्या माध्यमातूनही भगवंताला प्राप्त करता येतं, पण योग सगळ्याला साध्य होत नसतो. योग किती कठीण आहे ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. योगाचे वाटा जे गेले गा सुबटा, तया दुःखाचाची वाटा भागाला. योग फार कठीण आहे. चने खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. पहा ते लोखंडाचे चेने ते बोचरिया पडती खाणे. पहा लोखंडाचे चेने आणि दात पडलेल्या माणसाला खायला दिले. आता हे किती कठीण काम आहे, तेवढी योग साधना कठीण आहे. शरीर शोषण प्राण निरोधन मनुजय हठ शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठयोग. हठयोगाची प्रक्रिया सांगितली कशी. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठयोग. भागवतामध्ये सुरुवातीलाच याचं वर्णन केलेलं आहे. जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय. श्वासावर नियंत्रण ठेवणे, इंद्रियावर नियंत्रण ठेवणे आणि शरीराचं शोषण करणे. पहा योग करायचा असेल तर शरीराचं काय करावं लागतं, शोषण करावं लागतं. म्हणजे शरीराला आहार निद्रा मेथून यासी किजे दंडन. आहार निद्रा आणि मेथून या तीन गोष्टीला दंडन करावं लागतं ना. आहार कमी घ्यावं लागतो. काही लोक सकाळी सकाळी फिरतात, तिकडं कांचनीच्या महालाकडे जातात, काही इकडे सोनाटी रोडना जातात. आणि त्यांना जर आम्ही गाडी उभी करून विचारलं काय करायला, ते म्हटले आम्ही योग करायला लागलो. त्यांचा काय चालू असतो, योग. तो योग नाही, तो योगा आहे नाही का. योग वेगळा आहे महाराज. योग म्हणजे शरीराचं शोषण करावं लागतं. शोषण म्हणजे अल्प आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावे बासर निद्रा बहु भाषण. काय लक्षण सांगितलेत योगाचे बघा. आहार विहार नेम इंद्रियासी सार. आहार किती घ्यायचा योग करणाऱ्या साधका करता. ज्ञानेश्वर महाराज आहार किती घ्यावा हे सांगतात. आहार तरी सेविजे युक्तीचे मापे मविजे. आहार घेताना त्याला युक्तीचं माप लावायचं, असं मोजून नाही घ्यायचा 1 किलो 2 किलो 3 किलो, तर युक्तीचं माप लावायचं. युक्तीचं माप म्हणजे योगी लोक एवढा अल्प आहार करतात ना. मी नेहमी सांगत असतो योगी लोक जगण्याकरता खातात. योगी लोक जगण्याकरता खातात आणि भोगी लोक खाण्याकरता जगतात. विठ्ठल विठ्ठल म्हणून योगाचा मार्ग जो आहे भगवत प्राप्तीचा मार्ग सांगितलाय, पण तो अवघड मार्ग सांगितलेला आहे. आणि आमच्या संतांनी अवघड रस्ते बंद करून टाकलेले आहेत. अवघड रस्ते मोडून टाकलेले आहेत. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले आहे. सर्वांना करता येईल असं साधन आणि सर्वांना भगवंताची प्राप्ती होईल असं साधन अभंगाच्या प्रथम चरणात महाराजांनी सांगितलेलं आहे. भावे गावे गीता गीत भावे गावे गीता भावे गावे गीत
भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला जर देव प्राप्त करायचा असेल, अतिशय सोपा उपाय सांगितलेला आहे. शुद्ध अंतकरणाने भगवंताचं काय करायचं? भजन करायचं. अंतकरण शुद्ध असावं लागतं भजनाला. भजनामध्ये ताल सोर याची काही आवश्यकता नाही. तुम्हाला जर गायन करायचं असेल, लोकांचं मनोरंजन करायचं असेल, तर त्याच्यामध्ये ताल स्वराची आवश्यकता आहे. पण देवाकरता जर भजन करायचं असेल तर त्याच्याकरता ताल स्वराची आवश्यकता नाही. तुकाराम महाराज एका ठिकाणी वर्णन करतात, भागिरीधर लाल तो भाव का भूका, राग कला नाही जानत तू का. एकदा मीराबाई अशा भजन करू लागल्या, पण मीराबाईचा भाव शुद्ध होता आणि शुद्ध भावामध्ये भजन करू लागल्या. पण तिकडून एक माणूस आला, तो संगीताचं त्याला फार ज्ञान होतं, तज्ञ होता, तो संगीत विशारद होता. आणि मीराबाईचं भजन चालू आहे, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. तेवढ्यामध्ये थोड्या त्या बेसूर झाल्या, सोर गेला. आणि सोर गेल्याच्या नंतर तो जो संगीत विशारद होता तो मीराबाईला म्हणू लागला, मीराबाई जरा सोर से गाइए, राग से गाइए, रागामध्ये भजन करा, राग से गाइए. मीराबाई ने कहा, महाराज राग से नहीं अनुराग से गाइए. है ना, अनुराग म्हणजे काय? प्रेम. अनुराग म्हणजे भाव. म्हणून भजन करताना भाव, प्रल्हादाचा भाव शुद्ध होता, उपमन्यूचा भाव शुद्ध होता. आणि ज्या ज्या भक्तांना भगवंताची प्राप्ती झालेली आहे त्यांनी शुद्ध भावाने भगवंताचं भजन गायलेलं आहे. भजनामध्ये चित्त शुद्ध असणं गरजेचं आहे. चित्त नाहीतर मग कधी कधी काय होतं, चित्त शुद्ध न होता माणूस भजन करतो. भजनामध्ये चित्त शुद्ध होण्याकरता काय करावं लागेल तर सांगितलं, त्रिविध दोष शरीरात नसावे. 3 प्रकारचे दोष शरीरामध्ये असताना जर आपण भजन केलं तर ते भजन केवळ समाजाचं मनोरंजन आहे, भगवंताला ते प्रसन्न करू शकत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे तिन्ही जवजीवी जागती तव बरी निकियाची प्राप्ती, ते माझे कानन ऐकती देवही म्हणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्याच्या अंतकरणामध्ये काम क्रोध आणि लोभ भरलेला आहे अशा व्यक्तीनं केलेलं भजन देव म्हणतात मी ऐकत नाही. म्हणून भजनाकरता काय असावं लागतं? चित्त शुद्ध असावं लागतं. आणि भजनाने चित्त शुद्ध होतं. पहा, मीराबाईच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग आहे. मीराबाई राजाची कन्या होती, फार मोठ्या राजाची. आणि एक दिवस मीराबाईच्या घरी एक भांडे घासणारी महिला आणि तिचा एक मुलगा लग्नाला योग्य झालेला होता. आणि त्याने मीराबाईला बघितल्याच्या नंतर मीराबाईच्या सौंदर्याला तो भुललेला आहे. एवढा भुलला की त्याला मीराबाई बरोबर लग्न करण्याची इच्छा झाली. आणि आईला सांगितलं, आई मला लग्न करायचंय. त्याच्या आईने विचारलं, कोणाबरोबर? म्हणे ज्याच्या घरी तू भांडे घासते ना त्या राजाच्या कन्येबरोबर मला विवाह करायचा आहे. त्याची आई म्हटली, हळू बोल, जर राजाने ऐकलं तुला तर शिक्षा होईलच, पण मला सुद्धा शिक्षा होईल. नाही म्हटली आई, मी करणार तर राजकुमारी बरोबर मीराबाई बरोबर लग्न करणार. मग ती भांडे घासणारी बाई भांडे घासण्याकरता आली, रडू लागली. मीराबाईने विचारलं, का रडताय? तेव्हा तिने सत्य परिस्थिती सांगितली. मीरा, माझा पुत्र तुझ्या बरोबर विवाह करण्याची इच्छा व्यक्त करतोय. हे जर राजाला कळलं तर? मीराबाई म्हटल्या, काही चिंता करू नका, तुमचा मुलगा एक वेळेस इकडे घेऊन या. त्या मुलाला मीराबाईच्या समोर उभं केलेलं आहे. मीराबाईने विचारलं, का रे बाबा, तुला माझ्या बरोबर लग्न करायचं का? म्हटले हो. मग माझी एक आट आहे. आता लग्न म्हटल्याच्या नंतर माणूस कोणती आट पाळायला तयार असतो, नाही का? माझी एक आट आहे. महाराज असंच एक तबला वादकच भेटत नव्हता, चाटाच मारायचा, यायनाच ते कथेलाच येत नव्हतं. त्याचं काही लवकर लग्न होत नव्हतं. त्याला मी म्हटलं, माझ्या जर कथेला आला मी तुझी सोयरी करेल. आलं ते. एक कथा, 2 कथा, 3 कथा, अशा 12 महिन्याच्या कथा झाल्या. ते म्हणे, महाराज आपल्या लग्नाचं काय मिळे? म्हणलं, रताळ्या मोह झालं नाही तर तो काय मिळला होता ना. विठाला विठाला लग्नाची आट म्हटल्याच्या नंतर तो तयार झाला. मीराबाई म्हटल्या, माझी एक आट आहे. तो म्हटला, एक नाही 4 आटी सांगा. काय आट आहे? मीराबाईने सांगितलं, डोळे बंद करायचे
आणि मी सांगेल त्या मंत्राचं काय करायचा, जप करायचा. मीराबाईने त्याला मंत्र दिला आणि तो अखंड भजन करू लागला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. आता भजन कशामुळे चालू आहे, मीराबाईला प्राप्त करण्याकरता. मीराबाईला प्राप्त करण्याकरता केलेलं भजन करता 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 अंतःकरण शुद्ध झालं. आणि शुद्ध अंतःकरण झाल्याच्या नंतर प्रत्यक्ष श्रीकृष्ण परमात्म्याने त्याला दर्शन दिलं. श्रीकृष्णाचं दर्शन झालं आणि श्रीकृष्णाला बघितल्याच्या नंतर त्याने विचार केला, अरे मीराबाईपेक्षा सुद्धा कोण सुंदर आहे, श्रीकृष्ण परमात्मा सुंदर आहे. नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर हो, कितना सुंदर होगा. जिसकी रचना इतनी सुंदर हो, कितना सुंदर होगा. तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर हो, कितना सुंदर होगा. वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, वे कितना सुंदर होगा. वे कितना सुंदर होगा. भगवान परमात्म्याने त्याला दर्शन दिलं. केवळ शुद्ध अंतःकरणाने केलेल्या भजनाचा हा परिणाम आहे. म्हणून भावे गावे गीत, शुद्ध करोनिया चित्त. पण गीत गायचं सांगितलं, शुद्ध चित्त करायचं. भगवंताचं गीत आपण गीत गातो, पण ज्याचं गायला नको त्याचं गीत गातो. एकदा मी असंच आमच्या आश्रमामध्ये दुपारी कीर्तन करून आलो. दरवाजा बंद केला कमऱ्याचा आणि आराम करू लागलो. 2-4 म्हाताऱ्या आल्या दर्शनाला. एक म्हणे महाराजाच्या दरवाजाला थाप मार, एक म्हणे झोप मोडू नाही बाबाची. मी काही झोपलेलं नव्हतो, ते सगळं ऐकत होतो आतमध्ये. एक म्हटली आता बाबा उठूस तर आपण भजन म्हणू. आणि केलं मग त्यांनी भजन सुरू. आणि भजन सुरू केल्याच नंतर त्या बायाने माझ्यावरच भजन जोडलं. त्या बाया भजन म्हणू लागल्या, अमोल बाबाची गाडी सुंदर. आणि आमच्या ड्रायव्हरचं नाव आहे पिंटू, है ना. त्या गाडीला पिंटू ड्रायव्हर. जर तुम्ही असं भजन म्हटलं तर निश्चितच तुम्हाला देव भेटणार नाही. इथे भजन गायचं सांगितलेलं आहे, पण शुद्ध अंतःकरणाने. आमचे संत वर्णन करतात, गात जागा, गात गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, प्रेम माघा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. प्रेम माघा विठ्ठला. प्रेम भगवंताकडे. प्रेम सुख देई, प्रेम सुख घेई, प्रेमाविन नाही समाधान. म्हणून शुद्ध अंतःकरणाने जो भगवंताचं भजन करतो त्याला भगवंताची प्राप्ती होत असते. तुझ भावा हे देव, तरी हा सुलभ उपाय. हा पहिला उपाय सांगितलेला आहे. आणि जो दुसरा उपाय सांगितलेला आहे तो सर्वांना करता येईल असा उपाय तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात. अनेकांचे कानी, अनेकांचे कानी, अनेकांचे कानी, अनेकांचे कानी, अनेकाचे गाणी, अनेकाचे गाणी, अनेकाचे गाणी, अनेकाचे गाणी,
अनेकाचे कानी गुणदोष मनानानी. आता दुसरा उपाय सांगितला देवाच्या प्राप्तीचा, अतिशय सोपा आहे, सर्वांना करता येईल. अनेकांचे गुणदोष कानाने श्रवण न करणे आणि कोणाची निंदा न करणे हा सुद्धा भगवत प्राप्तीचा उपाय आहे. एका गावात काय झालं, अशी भागवत कथा चालू झाली. ग्रामीण भाग होता, खेडेगावामध्ये भागवत कथा सुरू झाली आणि पुराणिक महाराज, कथा सांगणारे महाराज त्याच गावामध्ये मुक्कामी राहत होते. मग एका बाईला इच्छा झाली की महाराजाला आपल्या घरी जेवायला बोलून आणावं. आता महाराज म्हटल्याच्या नंतर लोक नेतच असतात नाही का. लोक म्हणतात महाराज तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. आता आमच्या पायामुळे आमच्या घराचा सत्यानाश झाला. आता आमचे पाय तुमच्या घराला लावल्यावर तुमचा काय फायदा होतो हे अजून मला कळलं नाही बरं का. आता तुमचा होत असेल कदाचित. एकदा असंच झालं, एका गावात मी भागवताला गेलो मराठवाड्यात आणि ग्रामीण भाग होता, खेडेगाव होता आणि मग मला राहण्याकरता एक कमरा दिला, एक रूम दिली एका शेतकऱ्याच्या घरामध्ये. घर मोठं होतं पण ज्या रूम मध्ये मला राहण्याकरता व्यवस्था केली त्या रूम मध्ये कापूस टाकलेला होता. काय टाकलेला होता? कापूस. कापसाने अर्ध घर भरलेलं होतं आणि त्या कापसाला लागून असा माझा क्वाट टाकलेला होता. आता ते माझ्या वजनाच्या प्रेशरनं म्हणा किंवा कापसाच्या प्रेशरनं म्हणा, तो क्वाट आहे का नाही, दररोज थोडा 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 असा पुढं पुढं येऊ लागला. आता मी ज्या दिवशी आलो त्या दिवशी दरवाजा लागत होता पण क्वाट एवढा पुढं आला, 7व्या दिवशी दरवाजाच लागायना. आणि नवरा बायकोची दोघाची चर्चा. बायको म्हणे का हो आपण दरवर्षी हेच महाराज आणत जाऊ. नवरा म्हणे हे महाराज लय मागाडे म्हणे, जास्त दक्षिणा घेता, आपण दुसरे पाहू. नाही म्हणे बाई म्हणे हेच महाराज पाहिजे आणि आम्ही असंच करतो पाकाऊगाव है ना. नवरा नाही म्हणतो पण बायको हो म्हणते नाही का. त्यांच्यातली त्यांच्यातच भांडणं लागतात. आणि मग ते नवऱ्याने विचारलं का रे म्हणे एवढं काय विशेष आहे या महाराजामध्ये, हेच महाराज का आणायचे? ती म्हणे पाहना पिंट्याचे पप्पा महाराज आले तेव्हा मोकळा दरवाजा लागत होता. आता किती कापूस वाढला आपला, 2-3 हात कापूस अलीकडे आला. तिच्या नवऱ्याला खरंच वाटलं. आता ती बाई गपचूप बसते का, शेजारणीकडे गेली. म्हणे ते बुलढाणा जिल्ह्यातले सावत्राचे महाराज आमच्या गावात आले, आमच्या घरी आले, आमच्या घराला पाय लागले, 2 हात कापूस वाढला. आता ती गपचूप बसती का. ती म्हणती का ग आमच्या घरी चहा घ्यायला येतील का? ती म्हणली चहा आता काही घेत नाही पण बुवाचं दक्षिणाकडे जास्त ध्यान आहे ना, काही 10-5 रुपये दिले तर येतील म्हणे. आणि मग ती बाई मला घेऊन गेली. आता घेऊन गेल्याच्या नंतर तिचं पोरग आलं, माझं आसन उचललं आणि त्याला तिने अगोदरच सांगितलं होतं म्हणे बब्या आसन कापसाला खेटून टाक. आणि ते आसन कापसाला खेटून टाकलं. मग तिथं मी कापसाला टेकून देऊन बसलो. आता दुसरी बाई आली, तिनं सांगितलं आमच्या घरचा वाढला. असं करता करता त्या गावात पूर्ण कापसाच्या घरात मला फिरवलं. कापसाच्या शेजारी बसून बसून पूर्ण अंग लाल झालं माझं. कारण आपल्या भागात कापूस नाही पण कापसाचं फार खतरनाक काम आहे नाही का. पूर्ण अंग खाजून खाजून लाल झालं. पण मला काही भानगडच कळायना. म्हटलं या गावात प्रथाच असन साधू महात्म्याला कापसा शेजारी बसवण्याची. पण माझ्यासोबत जे पोरं होते, मी म्हटलं याचा आपण शोधच लावू. तसा शोध लावायचा लय नाद मला. मी म्हटलं याचा आपण शोध लावला पाहिजे. पोरायला विचारलं का रे, म्हटलं मला कापसा शेजारी कशामुळे बसवायला लागले? महाराज म्हणे पहिल्या घरचा कापूस वाढला. आता खरंच वाढला का? नाही, पण ते भावना बिचाऱ्यांची. तसं त्या गावामध्ये पुराणिक महाराज आलेले होते आणि मग एक बाई म्हटली महाराज माझ्या घरी आज भोजन करायला या. तिने निमंत्रण दिलं. महाराज त्या बाईच्या घरी भोजन करायला गेले. मध्यम परिस्थिती होती साधारण बिचारीची आणि तिने ठरवलं महाराजांना खीर करायची. मग आता घरी दूध तर नव्हतं पण शेजारणीकडे गेली दूध आणायला. आणि दूध आणायला जेव्हा ती गेली ना, दूध घेऊन आली, खीर केली. खीर वगैरे महाराजांनी खाल्ली आणि खीर खाल्ल्याच्या नंतर सकाळच्यालाच महाराज गेले. महाराज मेले. लोक आपापसामध्ये चर्चा करू लागले, पारे आपण महाराजाला सांगत होतो त्या बाईच्या घरी जाऊ नका, बाबा गेले मेले, या बाईमुळेच महाराज मेले है ना. आता जिकडे तिकडे चर्चा त्या बाईची निंदा होऊ लागली. आणि निंदा होऊ लागली तेव्हा त्या ठिकाणी महाराज जे गेले त्याचं पाप कोणाच्या डोक्यावर लावायचं हा प्रश्न यमराजाला पडला. आता यमराजाला प्रश्न पडला. महाराज भागवतकार गावात आले मेले. मग यमराजाचे सेवक म्हटले असं करा ना महाराज, ज्याने सप्ताह ठेवला त्याच्या डोक्यावर आपण पाप लावू. ज्याने महाराज बोलवले
त्यांच्या डोक्यावर आपण हे पाप लावू. यमराज म्हटले अरे तसं करता येत नाही. बिचाऱ्याने चांगल्या भावनेने सप्ताह लावला आणि सप्ताह करणारावर तरी कसं पाप लावावं. मग म्हटले असं करा, जे वर्गणी देणार आहेत त्यांच्या डोक्यावर लावा. यमराज म्हटले ते पण तसं करता येणार नाही. बिचाऱ्याने धर्म केला आणि त्यांच्या डोक्यावर कसं पाप लावा. म्हटले मग भागवत ऐकणावर. म्हटले त्यांचा काय अपराध आहे. मग हे पाप लावायचं कोणाच्या डोक्यावर. तर झालं काय होतं, जेव्हा ती दूध घेऊन येऊ लागली तेव्हा एक मेलेला सर्प पकडून वरून एक पक्षी जात होता, गरुड, आणि त्याच्या मुखातून विष पडलेलं होतं. ते विष दुधामध्ये पडलं आणि त्या दुधामुळे त्या खिरीमध्ये विषबाधा झाली आणि साधू महाराजाचा मृत्यू झाला. मग यमराजाचे सेवक म्हटले महाराज असं करा ना, त्या पक्षावर पाप लावा. अरे म्हटले त्याचा काय अपराध आहे, त्याचं खाद्य येते. मग असं करा सर्पावर लावा. म्हटले सर्प तर मेलेला होता, मग त्याच्यावर सुद्धा लावता येत नाही. मग नेमकं हे पाप लावायचं कोणाच्या डोक्यावर. तेव्हा यमराजाने निर्णय केला असं करा. म्हटले ज्या गावात साधू महाराज मेले त्या गावात जा आणि जेवढे जेवढे लोक त्या बाईची निंदा करत असतील त्याच्या डोक्यावर हे पाप लावून द्या. आणि मग यमराजाने काय केलं, त्या बाईची जे जे लोक निंदा करत होते त्या सर्वांच्या डोक्यावर ते पाप लावलं. ना भागवत ऐकण्याचं पुण्य मिळालं, ना काही विनाकारण नरकाची प्राप्ती झाली. कशामुळे, अनेकाचे कानी गुणदोष मनाने दुसऱ्याचं ऐकून दुसऱ्याची निंदा केली, ती कानाने श्रवण केली. पण जो कोणी निंदा श्रवण करत नाही, कोणाची निंदा मुखाने करत नाही, त्याला ईश्वराची प्राप्ती होत असते. तुझं भावा हे देव तरी हा सुलभ उपाय म्हणून तुकाराम महाराजांनी बऱ्याच ठिकाणी सावध केलेलं आहे की कोणाची निंदा करू नये, कोणाची स्तुती सुद्धा करू नये. तुम्हाला स्तुती करायची ना, भगवंताची करा. कीर्तिमान वाचे वर्णून, कीर्तिमान वाचे वर्णून, वर्णाविती थोरे का विठ्ठलाची, वर्णाविती थोरे का विठ्ठलाची, वर्णाविती थोरे का विठ्ठलाची, कीर्तिमान वाचे वर्णून, कीर्तिमान वाचे वर्णून, कीर्तिमान वाचे वर्णून, कीर्तिमान वाचे वर्णून. विठ्ठल 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 वर्णाविते थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची वर्णुने. तुम्हाला वर्णन करायचं असेल भगवंताचं वर्णन करा, स्तुती करायची देवाची करा, सुंदर स्तुती करा. सकाळी उठल्याबरोबर शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन सदृश्यं मेघवर्णं सुवांगम. तुम्हाला शिव्या जर द्यायच्या असल्या ना, शेजाऱ्याला देऊ नका, देवाला द्या. जनाबाईने सुद्धा देवाला शिव्या दिल्या, सगळ्या साधू संतांनी शिव्या दिल्या. तुम्ही देवाला शिव्या जरी दिल्या तरी सुद्धा तो तुमच्यावर प्रसन्न होईल. पण दुसऱ्याला शिव्या जर दिल्या तर पाप लागल्याशिवाय राहणार. मग कोणाची निंदा करू नका, कोणाची स्तुती करू नका. तुम्ही जर निंदा स्तुती जर कोणाची केलीच नाही तर तुम्हाला भजन करण्याची आवश्यकता नाही. आपलं काय होतंय, एक एक दोन दोन घंटे आपण भजन करतो, भजनातून गेलो की ही बाई अशी ती बाई तशी. म्हणून अनेकाचे कानी गुणदोष मनाने, तुझं भावा हे देव तरी हा सुलभ उपाय. अजून एक उपाय 4थ्या चरणामध्ये तुकोबाराने सांगितलेला आहे. मस्तक ठेंगणा, 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 मस्तक
ठेंगणा करी संतांच्या चरणा. चौथा उपाय तुकोबाने सांगितलेला आहे की तुम्ही मस्तक जे ठेंगणं करायचंय, संतांच्या चरणावर नतमस्तक व्हायचंय. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अग्रवता करावे दास्य सकळ. पहा तुम्ही, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्हाला जर झुकायचं असेल तर एकाच ठिकाणी झुकलं पाहिजे बरं का. आपल्या शास्त्राने 3 ठिकाणी झुकायचं सांगितलंय, 3 ठिकाणी नतमस्तक झालं पाहिजे. ते 3 ठिकाणं कोणते आहेत तर सांगितलेलं आहे पहिलं सांगितलेलं आहे मातृदेवो भव. पहिलं काय सांगितलेलं आहे? मातृदेवो भव. दुसऱ्यांदा सांगितलं पितृदेवो भव. आणि तिसऱ्या वेळेला सांगितलं आचार्य. आचार्य म्हणजे संत. तिसरा क्रमांक संताचा लावलेला आहे. पण रामायणामध्ये अशाच पद्धतीचं वर्णन तुलसीदासांनी केलेलं आहे. स्वतः भगवान श्री राम प्रभू 3 लोकाच्या चरणी नतमस्तक होत होते. तुलसीदास बाबा वर्णन करतात, प्रातकाल उठके रघुनाथा, प्रातकाल उठके रघुनाथा. प्रातकाल उठके रघुनाथा, मात पिता गुरुना वही माथा. मंगल भवन अमंगल हारी, प्रभु सुदशरथ अजिर बिहारी. तुलसीदास बाबा वर्णन करतात, प्रातकाल उठके रघुनाथा, मात पिता गुरुना वही माता. प्रभू रामचंद्र सकाळी उठल्याच्या नंतर प्रथम कौसल्या मातेचं दर्शन घेत होते, नंतर दशरथ राजाचं दर्शन घेत होते, गुरु नावही माता, आणि तिसरा नंबर आपल्या सद्गुरूच्या चरणावर झुकत होते. मला सांगा, कीर्तनाला जेवढे लोक आलेले आहेत त्यांचे मुलं सकाळी उठल्याच्या नंतर असे कोणाकोणाचे मुलं आई वडिलांचे दर्शन घेतात अशा लोकांनी हात वर करायचा आहे. तुला मुलं आहेत का? नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. की ज्यांचे मुलं आपल्या आई वडिलांचं काय करतात? दर्शन घेतात. सज्जना हो, हल्ली दर्शन घेणं फार अवघड. झुकणं माहीतच नाही लोकांना, लोक झुकतच नाही. कधी कधी असा प्रसंग येतो, लोक आम्हाला घेऊन जातात, महाराज आमच्या घरी चहा घ्यायला या, आणि मग आम्ही गेलो की मग ते दर्शन वगैरे घेतात, पण ते लेकरायला झुकायचं माहित नसतं है ना. जबरदस्ती सांगतात महाराजाच्या पाया पड, महाराजाच्या पाया पड है ना. आता त्याचं लठ्ठची लठ्ठ शरीर, त्याला चालता येत नाही, ते असं चालतं है ना. घरचे जबरदस्ती म्हणतात त्याला महाराजांचं दर्शन घे, पण ते झुकतच नाही. आणि जोपर्यंत आपण साधू संताच्या चरणावर झुकणार नाही, सज्जना हो, एवढे मोठे रामप्रभू वशिष्ठ मुनीच्या चरणावर झुकत होते है ना. एवढे मोठे भगवान श्रीकृष्ण सांदीपनी मुनीच्या चरणावर झुकत होते. एवढे मोठे छत्रपती शिवाजी महाराज ते जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणावर झुकत होते. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला जर देव प्राप्त करायचा असेल तर देवाचं दर्शन घेऊ नका. देवाच्या दर्शनाने देव मिळणार नाही, संताच्या दर्शनाने देव. संत विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. वेदामध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे की जोपर्यंत संत मिळणार नाही तोपर्यंत भगवंत मिळणार नाही. रामचरित मानस मध्ये एक सुंदर कथा आलेली, माता शबरीचा प्रसंग आलेला आहे. शबरी ही भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली होती. अतिशय सामान्य कुटुंबामध्ये तिचा जन्म झाला
आणि शबरीचा विवाह करायचं ठरवलं. आता विवाह करायचा ठरवला तेव्हा ते भिल्ल समाजात जन्माला आलेली असल्यामुळे भिल्ल लोकांमध्ये त्या काळात मुलीच्या लग्नामध्ये मांसाहार केला जायचा आणि शबरीचं लग्न होणार आहे म्हणून तिच्या वडिलांनी एका महिन्यापासूनच तयारी सुरू केली. कोणती तयारी सुरू केली? जंगलातले पशु पकडून आणले, ससे धरलेले, चित्र धरलेले, लाहुरं धरलेले, जे काही ते लोक खात असतील ते पशु पक्षी धरले, पिंजऱ्यामध्ये बंदिस्त केले आणि रात्रीच्या वेळेला शबरी माता जाग्या झाल्या. शबरीने विचार केला, माझ्या एकटीच्या सुखाकरता जर एवढ्या प्राण्याचा वध होत असेल तर मी तो विवाह करणार नाही. रात्री उठली, पिंजरा खुला केला, पिंजऱ्यातले पक्षी सोडून दिले, जे काही प्राणी होते ते प्राणी सोडून दिले. पण आता भय निर्माण झालं, उद्या बाप आपल्याला जिवंत ठेवणार नाही, बाप शिक्षा करेल. आणि ती शबरी रात्रीच्या वेळेला घर सोडून निघून गेली, वनामध्ये राहू लागली. आणि वनामध्ये राहताना झालं काय? ज्या वनामध्ये शबरीने वास्तव्य केलं त्याच जंगलामध्ये एका साधूचा आश्रम होता, ज्या साधूचं नाव होतं मतंग मुनी. आणि त्या मतंग मुनीच्या आश्रमामध्ये शबरीने मतंग मुनीची गुप्त रूपाने सेवा केली. म्हणजे गुप्त रूपाने कशी? तर ते मुनी उठण्याच्या अगोदरच मतंग मुनी 3:30ला जागे व्हायचे ब्रह्ममुहूर्तावर, तर शबरी 2:30 वाजता जागी व्हायची. आणि 2:30 वाजता जागी होऊन मुनी उठण्याच्या अगोदर आश्रम स्वच्छ करायची, सेवा करायची, सडा समार्जन करायची, रांगोळी काढायची. एक दिवस मतंग ऋषीने विचार केला, आपण उठण्याच्या अगोदर कोण सेवा करतं? झाडावरच जाऊन बसले, शोधच लावायचा म्हटले. आणि मतंग ऋषीने पाहिलं तर एक भिल्लाची कन्या शबरी नावाची, तिला विचारलं, कोण आहेस तू? तिने सांगितलं, महाराज मी भिल्ल समाजात जन्माला आलेली आहे, माझं नाव शबरी आहे. वडील लग्न करणार होते, प्राण्याचा जीव वाचवण्याकरता वनात येऊन थांबले आणि तुमच्यासारख्या साधूची मला सेवा घडली. नतमस्तक झाली, चरणार विंदावर मस्तक ठेवलं आणि साधूने फक्त एवढाच आशीर्वाद दिला, शबरी तुझी सेवा निष्फळ ठरणार नाही. एक दिवस ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा, संपूर्ण जग ज्याला शोधत ना, ज्याच्याकरता साधना करतात ऋषी मुनी, तो परमात्मा तुला शोधतील, परमात्म्याकडे तुला जाण्याची गरज पडणार नाही. आणि एक दिवस राम प्रभूला शबरीच्या आश्रमामध्ये यावं लागलं. शबरी किती दिवसापासून प्रतीक्षा करायची आणि भगवान परमात्म्याची प्राप्ती शबरीला झाली. आता मला सांगा, रामामुळे शबरीला मतंग मुनी मिळाले का मतंग मुनीमुळे राम मिळाला? संतांमुळे देव मिळाला का देवामुळे संत मिळाले? संतांमुळे देव मिळालेला आहे. म्हणून संतांचं सानिध्य अत्यंत महत्वाचं आहे. संतांच्या सानिध्यामध्ये संताचे संगती मनोमार्गवती, संताचे संगती मनोमार्ग, संताचे संगती मनोमार्गवती, संताचे संगती मनोमार्ग, आकळावा श्रीपती येणे पलवे, आकळावा श्रीपती येणे पलवे, आकळावा श्रीपती येणे पलवे. संताचे संगती मनोमार्गवती, संताचे संगती मनोमार्गवती. विठ्ठल 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 ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये वर्णन करतात, संताची संगती मनोमार्गगती, आकळावा श्रीपती येणे पंथे,
संत संगतीने भगवंत कळत असतो. संतांची केलेली सेवा ही भगवंताला प्राप्त होत असते. एकदा काय झालं, एक वारकरी, एक संत पंढरपूरची यात्रा करू लागले. त्यांचा नेमच होता. काय नेम होता त्यांचा, की ते नित्य नेमाने प्रत्येक महिन्याच्या एकादशीला पंढरपूरला पायी जात होते. एकादशी 2 येतात महिन्यामध्ये, शुक्ल पक्षातील एकादश आणि कृष्ण पक्षातील एकादश. वारकऱ्याने बाकीचे पक्ष डोक्यातून काढले पाहिजे, 2 पक्ष डोक्यात ठेवले पाहिजे, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष. लोक मला विचारतात, महाराज तुम्ही कोणत्या पक्षाचे? मी म्हणत असतो आम्हाला पक्षच नाही, आमचे 2च पक्ष, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. म्हटले ते 2 का, तर ते 2 लक्षात ठेवावं लागतात, कारण 2ही पक्षामध्ये काय येतात, एकादशी येतात. आणि तो वारकरी एकादशीचं व्रत करायचा, पंढरपूरची वारी करायचा, महिन्याला पायी जायचा. एक दिवस प्रसंग असा घडला की तो पंढरपूरला जाताना रस्त्याने जाऊ लागला. वैशाख चैत्र महिना चालू आहे आणि एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये त्याचा मुक्काम पडला. आता त्या शेतकऱ्याने आमराई लावलेली होती, आंब्याचा बगीचा लावलेला होता. आणि नेमकेच त्याच वर्षी त्या आंब्याला फळं लागले, पहिलाच बार लागला. आणि पहिला बहर लागल्यामुळे ते आंबे पाडायला लागले. त्या वारकऱ्याला त्या शेतकऱ्याने 5 आंबे तोडून दिले आणि सांगितलं, महाराज माझं तर शेतीमुळे पांडुरंगाकडे जाणं होत नाही, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, माझे हे 5 आंबे पांडुरंगाला समर्पित करा. वारकऱ्याने ते थैलीमध्ये ठेवले आणि थैलीमध्ये टाकल्याच्या नंतर पुढे एकादशी जवळ आलेली होती. आंबे थोडे कच्चे होते, पुढे ते पिकले आणि एकादशी आली. आता एकादशी आली त्या दिवशी त्या वारकऱ्याला कोणी भिक्षा दिलेली नाही. त्याला भूक लागली आणि भूक लागल्याच्या नंतर काय करणार, बिचारा प्रचंड भूक लागलेली होती. मग त्याने काय केलं, त्या 5 आंब्यापैकी 2 आंबे काढले, देवाला क्षमा मागितली, देवा करा क्षमा, अपराध, महाराजा तुम्ही शुद्ध, आता मला क्षमा करा, भूक लागली, आता मी काय करू देवा, तुम्हाला 5 आंबे दिलेले होते पण त्यातले मी 2 खातून 3 तुमच्या करता ठेवतो. त्याने देवा करता 3 आंबे ठेवले, 2 आंबे खाऊन टाकले आणि 2 आंबे खाल्ल्याच्या नंतर तो पुढे पंढरपूरला गेला. इमानदार वारकरी होता. उरलेले 3 आंबे त्याने देवाच्या समोर ठेवले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि त्याचा परतीचा प्रवास सुरू झाला. तेवढ्यामध्ये पांडुरंग परमात्मा त्या शेतकऱ्याच्या स्वप्नामध्ये गेले आणि शेतकऱ्याने विचारलं, देवा मी वारकऱ्याकडे आंबे दिले होते, तुम्हाला पोहोचले का? देवाने सांगितलं 2च पोहोचले. किती पोहोचले? 2 पोहोचले. आता हा शेतकरी म्हटला 3 आंबे गेले कुठं? तो म्हटला थांबा, आता तो वारकरी परत याच रस्त्याने जाणार आहे. तो त्यानं रस्ता अडवला. वारकरी घाबरला, मारतो का काय म्हटले बाबा, याला का माहीत झालं का काय मी 2 आंबे खाल्ले म्हणून? अडवला रस्ता. विचारलं, का हो वारकरी बाबा, मी तुमच्याकडे 5 आंबे दिले आणि देव माझ्या स्वप्नात येऊन सांगतात की 2च आंबे मला प्राप्त झाले, 3 आंबे गेले कुठं? तेव्हा वारकरी म्हणू लागला, 3 आंबे देवाला दिले, 2 आंबे मी खाल्ले. पुन्हा रात्रीला तो झोपला. देव स्वप्नात आले, म्हटले, अरे खरोखरच 2 आंबे मी खाल्ले, मग 3 आंबे कुठं गेले? देव म्हटले, मंदिरात जे काही येतं ते कुठं जातं तुम्हाला चांगलं माहिती आहे ना. देवाला वाहिलेलं कुणाकडे जातं? पुजाऱ्याकडे जात असतं. आणि तुम्हाला सांगू का, मी बाहेरच्या भक्ताची जेवढी श्रद्धा देवावर जास्त असते तेवढी देवाच्या सानिध्यात राहणाराची श्रद्धा नसते ना. बाहेरचा देवाला लात लागणार नाही याची दक्षता घेतो आणि पुजारी पाय देऊन मंदिरामध्ये देवाच्या मूर्तीजवळ बसलेला असतो. असं का होतं? अति सानिध्य प्राप्त झालेलं असतं. अति परिचयात अवज्ञा, अति परिचय झाला की अवज्ञा होत असते. आणि मग त्या वारकऱ्याला देवाने सांगितलं, बाबा त्या शेतकऱ्याला सांगितलं, खरोखर 2 आंबे मला प्राप्त झाले. आता तो शेतकरी गोंधळून गेला, वारकरी खोटं बोलत आहे का देव खोटं बोलत आहे? तेव्हा त्याने देवाला विचारलं, देवा खरं सांगा. तेव्हा देवाने सांगितलं, बाबा रे, जे 2 आंबे देव त्या संताने खाल्ले खऱ्या अर्थाने तेच आंबे मला प्राप्त झाले. कारण संत आणि देव याच्यामध्ये काय नाही, भिन्नता नाही. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. म्हणून संतांची केलेली सेवा ही भगवंताला प्राप्त होत असते. तुका म्हणे संत सेवा तेही देवा उत्तम, देवाला ती प्राप्त होत असते. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देव प्राप्तीचा जो उपाय आहे तो संतांच्या चरणावर नतमस्तक होणे. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा.
अजून एक चौथा उपाय जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलेला आहे. हवेची वचन हवेची वचन हवेची वचन वेची वचन हवेची ते वचन वेची ते वचन वेची ते वचन वेची ते वचन जेने समाधान तुझं भाव आहे देव 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 तुझं भाव आहे देव. विठ्ठल 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 भगवंताच्या प्राप्तीचा चौथा उपाय अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगितलेला आहे. तुझं भावा आहे देव. पाचव्या चरणामध्ये तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. मग तू कोणता उपाय तर सांगितलं वेचिते वचन जेने राहे समाधान. असं बोला की आपण बोलल्याच्या नंतर पुढच्या व्यक्तीचं मन समाधान होईल. मग बोलण्यामध्ये कसं बोललं पाहिजे याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत एका ठिकाणी केलेलं आहे. बोलताना माणसाने नेहमी सत्य बोलावं. सत्यम बृहात प्रियम बृहात असत्यम न बृहात. ज्ञानेश्वर महाराज सांगतात बोलण्याच्या संदर्भामध्ये साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. साच साच म्हणजे सत्य. सत्य बोललं पाहिजे. साच आणि मवाळ मवाळ म्हणजे गोड बोललं पाहिजे. किती गोड बोलायचं पहा. तुम्ही कावळा बघितला का? कावळा कावळा बघितला असेल नाही का? आणि कोकिळा बघितली का? कोकिळा आणि कावळा हे दिसायला कसे असतात? अगदी सारखे असतात. पण कोयल जी आहे कोकिळा कोकिळा सगळ्यांना आवडते आणि कावळा कोणालाच आवडत नाही है ना. कारण कावळा असं बोलतो की कावळा बोलल्याच्या नंतर कानठळ्या बसतात नाही का. आणि कोकिळा बोलायला लागली की माणसाला काय वाटते नाही का. दिसायला दोघं सारखे पण दोघांची वाणी वेगळी आहे. कोकिळा प्रसन्न करणारी. एका हिंदी भजनामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे. कागा कोयल एक ही रंग रो बैठे एक ही डाल. कागा कोयल एक ही रंग रो बैठे एक ही डाल. कागा तो कड़वा बोले कागा तो कड़वा बोले कोयल मीठ बरसाए. रंगारी जोड़ी नाय मिली. रंग में सो रंग मिल जाए रंग में सो रंग मिल जाए गुनारी जोड़ी नाय मिली. फार सुंदर वर्णन केलं. रंग में सो रंग मिल जाए गुनारी जोडी नाय मिली. रंगासारखा रंग मिळालेला आहे पण गुण मिळालेले नाही है ना. गुण सगळ्यात मिळाले पाहिजे. पती पत्नीची जोडी पाहताना नुसता रंग पाहायचा नसतो नाही का. काय पाहायचं असतं? गुण पाहायचे असतात. रंग पाहायचा नसतो. काही लोक रंगच पाहतात. एक म्हटलं महाराज माझी सोयरीक जमली. म्हटलं मग? पण बायको जरा म्हणे खांद्याच्या वर आहे ना. बायको काय आहे? खांद्याच्या वर. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बायको खांद्याच्या वर नसावी. नवऱ्यापेक्षा थोडी लहान असावी. तो म्हटला महाराज करावं का नाही हो? खांद्याच्या वर आहे. मी म्हटलं अरे वेड्या आता कुठं बायका मिळाल्यात. असू दे ना खांद्याच्या वर फक्त डोक्याच्या वर नसावी म्हणजे झालं. विठ्ठल विठ्ठल म्हणजे डोक्याच्या वर नसेल म्हणजे झालं नाही का.
आता ज्यांना कळालं ते हसले, ज्यांना नाही कळलं ते नाही हसले. काही काही बायका डोक्याच्या वर असतात, डोक्याच्या वर म्हणजे अति शहाण्या असतात नाही का. तुमच्या चनखोरी कॉलनीतली नसतील कदाचित, आमच्या इकडे. अजून मला एक दिवस कथा करायची, यायला वाईट म्हणून कसं जमा, सगळ्याची सगळ्या तुटून पडतील माझ्यावर आणि मी एकटा काय करू मग नाही का. विठ्ठल 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 विठ्ठल. फार सुंदर वर्णन केलेलं आहे. रंग में सो रंग मिल जाए, गुनारी जोडी नाय मिली. हळदी आणि केसर या दोघांचा कलर कसा आहे. हल्दी केसर एकही रंग रो, बीके एकही घाट. हळदी आणि केसर रंग सारखाच आणि एकाच दुकानात विकल्या जातात आहे ना, पण दोघाच्या गुणामध्ये भिन्नता आहे ना. हल्दी तो सागा में रसिजे, केसर तिलक लगाय. गुनारी जोडी नाय मिली. कलर सारखा आहे परंतु गुणामध्ये सारखे नाहीत. हळद एवढी शिजवल्या जाते, एवढी शिजवल्या जाते, आणि चंदन ते केसर चंदनामध्ये टाकून कपाळाला लावल्या जातं. तसं काही काही वेळेला होत असतं बघा. रंग मिळतो पण गुण मिळत नाहीत. मग तो कावळा जो आहे तो कडवं बोलतो, आणि कडवं बोलल्यामुळे, बेसूर आरडल्यामुळे त्याला कोणी महत्व देत नाही. पण कोयल ही मधुर गायन करत असते, मधुर बोलत असते, म्हणून कोयलची वाणी सर्वांना कोकिळेची ऐकावा अशी वाटते. म्हणून माणसाने बोलताना कोकिळेसारखं बोललं पाहिजे. गोड बोलायचं बोले, जन बोले विठ्ठल डोले, जन बोले विठ्ठल डोले, जन बोले विठ्ठल डोले. बोलायचं बोले, जन बोले विठ्ठल डोले, जन बोले विठ्ठल डोले, जन बोले विठ्ठल डोले. बोल बोले ऐसा बोले, जेने बोले विठ्ठल डोले. असं बोला की आपल्या बोलण्यामुळे देव सुद्धा डोलला पाहिजे. पण आपण असं बोलतो की आपल्या जवळचे माणसं आपल्यापासून दुरावल्या जातात नाही का. म्हणून बोलण्यामध्ये खूप ताकद आहे. बोलताना जपून बोललं पाहिजे, विचार करून बोललं पाहिजे, गोड बोललं पाहिजे, मधुर बोललं पाहिजे. आणि जो मधुर बोलतो, कोणाचंही अंतकरण न दुखवता बोलतो. मला नेत्यामध्ये एकच नेता आवडतो गड्यांनो, पण त्या नेत्याचं नाव घेतल्याच्या नंतर सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात आणि असं म्हणायचं नाही की महाराज बीजेपीचे आहेत. बरं, नेत्यामध्ये मला एकच नेता आवडतो गड्यांनो, त्या नेत्याचं नाव आहे नितीन गडकरी. मला तो नेता का आवडतो याचं कारण त्या नेत्याच्या जीवनात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही. आणि दुसरं कारण मला तो नेता का आवडतो, कारण ते नितीन गडकरी जेव्हा भाषण करतात तेव्हा ते कोणावरही टीका आणि टिप्पणी करत नाहीत. म्हणून त्यांचा तो गुण मला जास्त आवडतो. टीका टिप्पणी न करणारा व्यक्ती जो असतो तो सर्वांना प्रिय असतो. तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, कोणत्याही जातीचा असू द्या, कोणत्याही समाजाचा असू द्या. स्तुती करणारा माणूस प्रत्येकाला आवडतो. स्तुती करणारा महाराज सुद्धा लोकांना आवडतो. स्तुती करणारा प्रत्येक व्यक्ती आवडतो. मग देवाला सुद्धा माणूस स्तुती करणाराच आवडतो. म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाची स्तुती करावी, गोड बोलावं, मधुर बोलावं. असं जर कोणी बोलत असेल तर तुकाराम महाराज म्हणतात त्याला देव दूर नाही, त्याला सुद्धा देवाची काय होईल, प्राप्ती होईल. म्हणून वेची ते वचन जेने राहे समाधान, विठोबा रघुमाये. आणि एक आता शेवटचा उपाय शेवटच्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलेला आहे. तू का म्हणे तुका
तरी हा तुला भाऊ पावा. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. पाचवा उपाय भगवंताच्या प्राप्तीचा महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये सांगितलेला आहे. तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला जर भगवंताची प्राप्तीच करायची असेल तर तुम्ही थोडा तरी परोपकार करायला शिका. परोपकारी जीवन जगा. अरे माणसापेक्षा पशु पक्षी माणसावर परोपकार करतात. किती परोपकार करतात प्राणी बघा. एका संतांनी वर्णन केलं, पशु जर मेला, प्राणी जर मेला तर प्राण्याच्या शरीराच्या काही वस्तू मेल्याच्या नंतरही उपयोगात आणता येतात. पशु का होत पनया, नरका कछु न होय. एक बार नर करणी करे तो, नरका नारायण होय. पहा, पशु पक्षी माणसावर उपकार करतात. झाडं सुद्धा उपकार करतात. झाडाचा किती उपकार आहे. ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी वर्णन करतात. का खांडावया घाव घाली, का लावणी जयाने केली. दोघा एकची सावली वृक्ष दे तैसा. माणसापेक्षा झाड उपकार करतात. काय उपकार करतात बघा. सावली सुद्धा देतात, फळं देतात, फुलं देतात. आणि तुम्ही जर मेले ना तर तुम्हाला जाळायला लकडी सुद्धा देतात. पण झाड उपकार, माणसं उपकार करणाऱ्यावर उपकार करतात आणि झाड अपकार करणाऱ्यावर सुद्धा उपकार करतो. पहा, झाड ज्याने लावलं त्याला पण सावली देतो, ज्याने पाणी घातलं त्यालाही झाड सावली देतो. आणि एखाद्याला झाड विकलं आणि तो झाड तोडणारा कुऱ्हाडी घेऊन आलेला आहे. उन्हाळ्याचे दिवस झाड तोडायला आला, ऊन लागू लागलं. तो म्हटला 1-1.5 घंटा या सावलीला झोपतो आणि नंतर या झाडाचा काटा काढतो. मग त्या झाडाला जर असं अगोदरच माहित झालं हा मला तोडणार आहे, तर ते झाड त्याच्या अंगावर तुटून पडत नाही, त्याला मारत नाही. तोडणाऱ्याला सुद्धा ते तेवढीच सावली देतं. का खांडावया घाव घाली, का लावणी जयाने केली. दोघा एकची सावली वृक्ष दे तैसा. झाड सुद्धा परोपकार करतात. नदी परोपकार करते. पिबंती नद्या स्वयमेव नाभम, स्वयं न खादंती फलानि वृक्षा. धरा धरेंद्रो वर्षती नात्महेतू, परोपकाराय सताम विभूतया. काही उपकार करणाऱ्या वस्तूचं वर्णन केलं. पहा, वृक्षामध्ये चंदनाचा जो वृक्ष आहे तो उपकार करतो है ना. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी,
तैसे तुम्ही जगी संत जन. चंदन जसं उपकार करतं, काय उपकार करतं चंदन? स्वतः झिजतं आणि इतरांना सुगंधित करण्याचा प्रयत्न करत असतं. म्हणून परोपकारी जीवन जगलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात थोडा तरी परोपकार करावा. किती थोडा करावा? पहा, एखाद्याच्या घरी जर दूध असेल, गाई म्हशी असेल, तर तुकोबाराय म्हणतात दूध 40-50 रुपये लिटर झाले हल्ली, है ना? 50 रुपये लिटर दूध झालेलं आहे. तुमच्या घरी जर एखादा भिक्षुक आला अथवा कोणी आलेला असेल, तर तुकाराम महाराज म्हणतात दूध महाग झाल्यामुळे त्याला दूध देऊ नका. नका घालू दूध जयामध्ये सार. पण मग ताक जे आहे ना, ताकाचे उपकार तरी करा, त्याला ताक द्या. बाया म्हटल्या महाराज आता कलियुगात ताक सुद्धा विकायला लागलेलं आहे, ताक सुद्धा आता फुकट भेटत नाही. मग तुकोबाराय म्हटले नका देऊ ताक, फुकाचे जीवन तरी पाजा. फुकटचं पाणी तरी आलेल्या व्यक्तीला पाजा, एवढा उपकार जीवनामध्ये करा. पूर्वी अनेक लोकांनी उपकार केले. शिबी नावाचा राजा होऊन गेला, त्याला मांडीचं मांस मागितलं, त्याने आपल्या मांडीचं मांस कापून दिलं. भागवतात कथा आली होती उपकाराची. दधीची नावाचे मुनी झाले, देवासुराचा संग्राम झाला आणि देवाचा पराजय होऊ लागला. कोणाकडूनही ते असुर मारल्या जात नव्हते. मग ब्रह्मदेवाने सांगितलं असुराला मारायचं असेल, वृत्रासुराला, तर दधीची मुनीकडे जाण, त्यांच्या शरीराच्या अस्थी मागा. देवता दधीची मुनीकडे गेले, शरीराच्या अस्थी मागितल्या. एका क्षणामध्ये काही विचार न करता दधीची मुनीने नेत्र बंद केले, समाधी मार्गाने देह ठेवला आणि देवताला सांगितलं माझ्या शरीराच्या अस्थी घेऊन जा. कारण दधीची मुनीने विचार केला एरवी तरी माणूस मेल्याच्या नंतर माणसाच्या शरीराच्या अस्थीचं काही बनत नाही. जगत कल्याणाकरता जर माझ्या अस्थी उपयोगाला येत असतील तर त्यांनी सांगितलं माझ्या अस्थी घेऊन जा. आपल्या अस्थीचं दान दिलं. कोणी शिबी राजाने मांस दिलं, हरिचंद्राने सर्वस्व दिलं. हा काय आहे? केलेला परोपकार. म्हणून जो परोपकार करतो ना त्याला भक्ती करण्याची गरज नाही. परोपकाराची भावना ठेवा. एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. एकमेकाला मदत केली पाहिजे. जीवनामध्ये पहा, कोरोना काळात खूप लोकांनी एकमेकाला काय केलेलं आहे? परोपकार केलेला आहे. परोपकार करणे हेच भगवत प्राप्तीचं साधन तुकोबाराने सांगितलेलं आहे. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुमते विनवित सोपायाच्या प्रसादे काही बोलिलो.